मागील 5 दिवसांपासून रतन इंडियाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे। मात्र प्रशासनाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे आंदोलकांना अद्याप न्याय न मिळाल्याने त्यांची आक्रमक भूमिका घेतली आहे। आंदोलकांनी चक्क रतन इंडियाची कोळसा वाहन नेणारी रेल्वे रोखली, त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता। तर प्रशासनातर्फे तातडीने QRT पथक, पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत। अंबाई ब्रिक्स अँड ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीनं रतन इंडिया ऊर्जा प्रकल्पाच्या व्यवसाय विरोधी धोरणांच्या निषेधार्थ मागील 5 दिवसांपासून रतन इंडियाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे। मात्र प्रशासनाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे आंदोलकांना अद्याप न्याय न मिळाल्याने आंदोलनानं उग्र व निर्णायक वळण घेत रतन इंडियाची कोळसा वाहून येणारी रेल्वे रोखली। राखेच्या निविदा प्रक्रियेत रतन इंडिया ऊर्जा प्रकल्पानं नियमांची सरासर पायमल्ली करत लघु व सूक्ष्म उद्योजकांना जाणीवपूर्वक वगळल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। या अन्यायधारक धोरणामुळे भविष्यात स्थानिक वीटभट्टी उद्योजक व वाहतूकदारांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता असल्यानं हे आंदोलन करण्यात येत आहे। बाघोली येथील रेल्वे मार्गावर आंदोलक रेल्वे रुळांवर ठाण मांडून बसल्यानं कोळसा वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। या घटनेमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनानं आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलकांनी आपल्या मागण्यांवर ठाम राहत उग्र भूमिका घेतली। परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून QRT पथक पाचारण करण्यात आलं। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत माघार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे। मागील 5 दिवसापासून लोकल राखेच्या संदर्भात आमचं आंदोलन सुरू आहे। भारत सरकारच्या जिहारानुसार 20% राख ही राखीव असायला पाहिजे लोकल लोकांसाठी, आणि जर या ठिकाणी आज भाववाढ झाली तर त्याचा प्रश्न चालक मालक असोसिएशन, ट्रान्सपोर्टेशन असेल, सूक्ष्म उद्योग असेल, वीटभट्टी असेल किंवा राखेपासून बनणाऱ्या इतर वस्तू आहेत त्याच्याशी निगडीत आहे। महागाईच्या या दुनियेमध्ये राखीचे जर भाव वाढलेत तर पुन्हा जो खालचा घटक आहे त्या प्रत्येक वस्तूशी जी राखेशी संदर्भात आहे त्याचे भाव वाढणार आहेत। त्याकरता या ठिकाणी आम्ही या भाववाढीचा निषेध नोंदवत आहे। मी सर्वजण ट्रान्सपोर्ट असोसिएशन आणि अंबाई ब्रिक्स आमच्यावर असा अत्याचार होत आहे की रतन इंडियानी आमचं जे लोकलचं जे राखेचं जे 20% असते ते आम्हाला देण्यास नकार केलेला आहे आणि ओपन टेंडर काढलेला आहे। ओपन टेंडरमध्ये 125च्या वर जो बोली बोलेल म्हणजे 250 रुपयापर्यंत टनापर्यंत राख हे विकण्याचं षडयंत्र करत आहे, आणि आम्ही लोकल लोक हे 250 रुपये टन राख घेऊ शकत नाही। आमच्यावर उपासमारी येईल याकरिता आम्ही सर्वजण या रेल्वे रोडवर बसलेलो आहे। आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही येथून उठणार नाही।